पिंपरी चिंचवडच्या महाळुंगे परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या पायऱ्यांवर 85 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न झालाय। याबाबतची माहिती लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी समोर आणली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 23 वर्षीय जयचंद्र पुरी या तरुणाला अटक केल्याचं समजतंय। या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। हिंजवडी पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाळुंगे परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या 5व्या आणि 6व्या मजल्यावरच्या जिन्यावर 22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। पोलिसांनी अवघ्या काहीच तासामध्ये संशयिताला अटक केली आहे। तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील असून तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो, तसंच प्लंबिंगची छोटी मोठी कामं देखील करतो। आरोपीने पूर्वी याच इमारतीत काही विद्युत कामं केली होती असं तपासात निष्पन्न झालंय। रविवारी तो काही कामासाठी सोसायटीमध्ये आला होता आणि त्यावेळेस ही पीडित महिला त्याला 5व्या मजल्यावरील तिच्या फ्लॅट बाहेर उभी असल्याचं दिसलं। आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधत त्याने तिच्यावर हल्ला केला आणि तिला 6व्या मजल्यावर ओढून नेलं। तिथे सर्व्हिस स्टेअरकेसवर त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे। तसंच त्याने पीडितेचा गळा दाबून तिला बेशुद्ध पाडलं आणि त्यानंतर त्याने इमारतीतून पळ काढला, असंही चौकशीचा भाग असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलंय। दरम्यान महिलेच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला असता त्यांना जिन्यावर ही वृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती। इतकंच नाही तर तिच्या ओठातून रक्त सुद्धा येत होतं। कुटुंबियांनी तातडीने महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केलं आणि या घटनेप्रकरणी पोलिसात तक्रार केली। पोलिसांनी अवघ्या काहीच तासामध्ये या आरोपीला अटक केली आहे, तर मंगळवारी न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 85 वयोवृद्ध व्यक्तींवरती बलात्कार करण्यात आलेला आहे। अवघ्या 23 वर्षाच्या तरुणाने कृत्य केले। नेमकी काय घटना आहे आणि काय समोर आलेलं आहे? 22 तारखेला संध्याकाळी 7:30-7च्या दरम्यान माळुंगेमध्ये एका महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांच्या 85 वर्षाच्या आईवर अतिप्रसंग झालेला आहे। त्यानुसार आम्ही हॉस्पिटलला जाऊन माहिती घेतली असता एका 23 वर्षाच्या तरुणाने 85 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेवर बलात्कार करून त्यांना जखमी केलेलं होतं। ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि त्या आरोपीच्या इतर तांत्रिक विश्लेषणावरनं त्याला तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर केलं। हजर केल्यानंतर त्याला न्यायालयाने 4 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे। नेमकी घटना कशी घडली? कारण सोसायटी होती आणि त्या ठिकाणी ती महिला होती। तो आरोपी तिथेच काम करत होता। आरोपी हा त्या बिल्डिंग मध्ये इलेक्ट्रिशियनचं काम करतो आणि त्या बिल्डिंग मध्ये त्याचं येणं जाणं आहे। महिलेला परपटत घेऊन झाल्याचं सांगण्यात येत आहे। नेमकं काय? एका बाजूला नेण्यासाठी म्हणून त्याने त्या महिलेचा त्या आजींचा तोंड दाबून त्यांना ओढत नेल्याची फिर्याद दिलेली आहे त्यांनी। आरोपीचं नाव काय? आरोपी अटक आहे? आरोपी पुरी म्हणून आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे। मेडिकल रिपोर्ट मध्ये समोर आलेला आहे की महिलेवर बलात्कार झालेला आहे। हॉस्पिटलमध्ये मेडिकल केल्यानंतर ही गोष्ट डॉक्टरांनी सांगितलेली आहे की त्यांच्यावर हा अतिप्रसंग झालेला आहे।